कार्यकर्ते म्हणून शिवसैनिक म्हणून आम्ही असं मानतो आम्ही कमी पडलो, परंतु सगळी कसर या वेळेला भरून काढायची होती। 146च्या प्रत्येक प्रभागात दिलेलं नियोजन, त्यांना दिलेली जबाबदारी, कामाची पद्धत अतिशय चोख प्रत्येक कार्यकर्त्याने या ठिकाणी पार पाडली। मनापासून कौतुक वाटतं 146च्या प्रत्येक प्रभागातील प्रत्येक पदाधिकाऱ्याचं, अगदी मोठ्यांपासून लहानपर्यंत। आज या ठिकाणी माझे खूप लाडके मित्र आदरणीय इरफान भाईंनी आदरणीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या कालच्या विजयाबद्दल एक जल्लोष ठेवलेला आहे। मित्र परिवाराला या ठिकाणी बोलून शिवसेनेच्या माध्यमातून एक भोजनाची व्यवस्था, सोबत संगीत, मंत्रमुग्ध करणारं वातावरण, अतिशय जल्लोष, कारण थकवा होता गेले महिनेभर। प्रत्येक कार्यकर्ता घरावरती तुळशीपत्र ठेवून प्रचंड मेहनत घेत होता आदरणीय आमदारांसाठी, पक्षासाठी, धनुष्यबाणासाठी, शिवसेनेसाठी, आणि आजचा तो दिवस उजाडला। मी आपल्या पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मनापासून आभार मानतो, कारण काल खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने 57 आमदार जिंकून देऊन हे पोचपावती दिलेली की खरी शिवसेना कोणाची आहे। कारण संपूर्ण महाविकास आघाडी एकत्र येऊन सुद्धा 46च्या वरती आमदार जिंकू शकले नाही, आणि तुम्ही एकट्याने फक्त शिवसेनेच्या जीवावरती अख्ख्या महाविकास आघाडीला एका बाजूला टोलून 57 शिवसेनेचे धनुष्यबाणाचे आमदार या महाराष्ट्रात जिंकून दाखवले। सो हे लोकांचं प्रेम तुमच्यावरती आहे, आणि अशी शिवसेना तुम्हाला पुढे घेऊन जायची आहे। आदरणीय बाळासाहेबांना वंदन करतो, आदरणीय दिघे साहेबांना वंदन करतो, आणि या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो। आणि इरफान भाईंनी जे कार्य प्रभाग क्रमांक 13 मध्ये या परिसरात सुरू ठेवलेलं आहे ते आता जोमाने अजून वाढवायचं आहे, की त्या महानगरपालिकेला सुद्धा प्रत्येक प्रभागातून आपले वरिष्ठ जे जे उमेदवार देतील त्या उमेदवारांना शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला जिंकून महानगरपालिकेत पाठवायचं। सो कंबर कसा, आज आनंद, भोजन सगळं करून घ्या। पुढच्या 4-5 दिवसात पुन्हा एकदा आपली एक बैठक होईल आणि पुढच्या तयारीला पण लागू, एवढं सांगून या ठिकाणी 2 शब्द मी संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।